याच्यानंतर होणार सामना भोकरी संघाला सुवर्ण संधी आहे. जर षटकरांची जर हॅट्रिक जर केली तर अजय देसले साहेब यांच्याकडनं 1000 रुपयाचा पारितोषिक असेल. भोकरी संघासाठी सुवर्णाची संधी आहे. तर सामना सुरू करायचा आहे. बघा वेल भरपूर कमी आहे. सापे संघ SK स्पोर्ट सापे आपल्याला शेवटचा कॉल असेल, कारण वेले संदर्भात सहकार्य करायचं आहे. जर विचार केला तर 1 वाजून 15 मिनिटे जवळजवळ 1:15 वाजले तर विनंती असेल जरा वेले संदर्भात थोडं सहकार्य करायचं. आजच्या दिवसामध्ये आपल्याला फायनल खेळवायचे. सूर्यकाचा चेंडू पंचाकडे दाद मागितलेला, मात्र फलंदाज मात्र इथे बाद होत आहे. तर विचार केला तर पहिल्याच चेंडू सफलता प्राप्त होते. गोलंदाज कपिल ऍडव्होकेट प्रभाकर गोरले आपल्याला विनंती असेल साहेब आपण कृपया मंचावर येऊन बसायचं आहे. आपलं श्रावण स्पोर्ट भोकरी या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आपल्याला विनंती असेल प्रभाकर गोरले साहेब आपण कृपया मंचावर येऊन बसायचं आहे. आपण पाहतो पहिल्याच चेंडूवर सफलता प्राप्त झाली गोलंदाज कपिल याने, मात्र आम्हाला बाद झाला. आम्हाला जागा भरून काढण्यासाठी देतो उमेश. नंतर जर डायरेक्ट जरी हिट जरी झाला असता तरी फलंदाज बाद झाला असता, मात्र एकदा मात्र निश्चितच मिळेल. एका धावाने संघाचं खातं खोललं जात आहे. तीन षटकांचा सामना आहे. जवळजवळ 18 चेंडूंचा सामना आहे. किती धावा जमा करेल बघूया. घरच्या मैदानावर खेळताना आपण पाहतोय भोकरी संघ सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ हातामध्ये निर्धाव चेंडू पाहायला मिळते. BCC बोरी संघ आपण कुठेच जायचं नाही. याच्यानंतर लगेच आपला सामना होईल. चांगला साठवला चेंडू क्षेत्ररक्षक आहे, मात्र फलंदाज मात्र इथे बाद होते. दुसरा आदरा बसतोय तो म्हणजेच संदेशाच्या रूपाने भोकरी संघाला. तर विचार केला तर भोकरी संघाला सुवर्ण संधी आहे. जर षटकार हॅट्रिक जर केलं तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे अजय देसले साहेब यांच्याकडनं. पण मात्र जवळजवळ ते विकेट हॅट्रिक करून देतील समोरील संघाला असं वाटतंय. षटकार हॅट्रिक साठी त्यांच्यासाठी पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. चांगला साठवले चेंडू, चेंडू आहे मध्ये.
एका षटकाच्या सामर्थ्यामध्ये संघाची जर धावसंख्या जर बघितली तर 4 धावा आपण पाहतोय. चांगला असा डोले चेंडू, चेंडू हवेमध्ये आणि मात्र सुरेख असा झेल पकडला जातो. फलंदाज मात्र बाद होते. तर विचार केला तर आतापर्यंत 3 फलंदाज बाद झाले. नवीन फलंदाज येतोय खेळपट्टीवर, प्रफुल येतोय. गोलंदाजा गौरव. सुरेख असा टोले चेंडू अवकाळणीच्या दिशेने जातो. चेंडू तोपर्यंत एकच धाव मिळेल. चांगला टोले चेंडू क्षेत्ररक्षक गोलंदाज चेंडू जपतो. एक धाव मिळेल. एकच धाव. चांगला टोले चेंडू क्षेत्ररक्षक आहे. लॉंगांच्या दिशेने दरम्यान एक धाव मिळेल. मात्र एकच धाव मिळेल. हे एका धाव्याने सांगा धाव संख्या पुढे जाते. धावबलकावर 8 या आकड्यावर. चांगला टोले चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू मात्र क्षेत्ररक्षक सुद्धा फसवते. चेंडू जाईल एका टप्प्याने सीमा पार. 85 चौकार. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघ धावसंख्या पाहतो धावबलकावरती म्हणजेच 12. अल्फादा पडगे संघाचा संघनायक आणि किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघाचा संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचंय. पडगे संघाचा संघनायक, जांभूळपाडा संघाचा संघनायक, किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघ तसेच अल्फादा पडगे दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचंय. कारण 3 षटकाच्या समाप्तीनंतर लगेच नाणेफेकी होईल. जर आपण जर सज्ज नसाल तर आपल्या पेनल्टीला सामोरं जावं लागेल. चांगला डोले चेंडू क्षेत्ररक्षक आहे. जेल होईल का पाहूया. जेल सुटले मात्र जिवंदा मिळालाय. पण मात्र निश्चित एक धाव मिळेल. एका धाव्याने संख्या धाव संख्या जाईल धावफलकावर 13 या आकड्यावर. पुढला चेंडू गोलंदाज सजवेल. डावखुराचा गोलंदाज पुन्हा तोच क्षेत्ररक्षक आहे. मात्र आता मात्र सुरेखाचा झेल पकडलाय.
आणि पंचांचा इशारा त्याला डाव्या यष्टी सोडून टाकले. चेंडू व्हाईटचा इशारा येतोय. धावसंख्या पाहतो धाबल कवर 14 धावा. सुरेख चेंडू पंच आमच्याकडे इशारा दिली. फलंदाज मात्र बाद होतोय. फलंदाज बाद झालाय पायचितच्या रूपाने. नवीन फलंदाज खेळपट्टीवर पडगे संघाचा संघनायक आणि किरणस्फोट जांभूळपाडा संघाचा संघनायक. जांभूळपाडा संघाचा संघनायक आले तर पडगे संघाचा संघनायक आपला शेवटचा कॉल असेल. धावसंख्या पाहतो आपण धावलकावर सुरेख असा चेंडू फुलर लेनचा चेंडू होता मात्र त्रिफलाजीत होत आहे. फलंदाज मात्र इथे बाद होत आहे. 3 षटकाची 37 संघाची धावसंख्या पाहतो धावलकावर 15 धावा आणि 16 धावांचं आव्हान ठेवलंय. तर दोन्ही संघाचे संघनायक टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचंय. अजय देसले आपल्या विनंती असेल आपण कृपया नाणेफेकीसाठी यायचंय. तसेच आपण पाहतोय मंडप डेकोरेशन त्यांच्याकडनं सहकार्य लाभलेलं आहे. आपले सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. हॅलो, दोन संघादरम्यान नाणेफेकी होते. एका बाजूला आपण पाहू शकतो आम्ही भोकरीकर आणि दुसऱ्या बाजूला श्रावण स्मृती चषक. तर जांभूळवाडा संघाचा संघनायक कॉल देईल. तर नाणेफेकी होते दोन संघादरम्यान अळपते पडगे आणि जांभूळवाडा आणि आम्ही भोकरीकर. तर जांभूळवाडा संघात नाणेफेकी पाहुण्यांना विनंती असेल आपण कृपया मंचावर स्थानापन्न व्हायचे. तर मात्र जांभूळवाडा संघ नाणेफेकी जिंकले. काय निर्णय असणार आहे? फिल्डिंग घेण्याचं खास काय कारण? कमीत धावांवर रोखण्याचा प्रयत्न करू. जर विचार केला तर पडगा संघ एक चांगलाचा संघ आहे. तर त्या संघाला किती धावापर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? 25-30 च्या आत. असा कोणता असा गोलंदाज आहे त्याच्याकडनं भरपूर अपेक्षा असतील आणि त्या संघाला त्या धावापर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? हिची मात्र नाणेफेकी जिंकली. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. पडगा संघ आपण नाणेफेकी हारलात. जर नाणेफेकी जिंकली असती काय निर्णय असता? बैटिंग लेते हम. अब नाणेफेकी हारने के बाद अपने को बल्लेबाजी करना है. कहाँ तक जाना चाहेंगे? 45 प्लस जाना चाहेंगे. ऐसे कौन से बैट्समैन चांसेस ज्यादा ज्यादा भरोसा है? वसीम है, तौसीफ है, सफवान है, ये लोग से ज्यादा उम्मीद है हमको. निश्चित नाणेफेकी जिंकली मात्र ती जांभूळपाडा संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले पडगा संघाला. तर बोलूया आपण सामन्याकडे. सामन्यात सुरुवात होते.
सुरेख असा चेंडू होता, मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला नसता. मात्र मनस्थ दुधी झाली ती शतकीची. चेंडू हिट करू का गोलंदाच्या हातामध्ये देऊ हेच काय मात्र समजलं नव्हता. आव्हान ठेवले मात्र 16 धावांचं. पुढला चेंडू चांगला साठवलेला चेंडू, क्षेत्ररक्षक आहे. जर विचार केला तर चेंडू जातोय का पाहूया. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मात्र 2 धावा तर निश्चित आपल्या संघासाठी वाचवल्यात. क्षेत्ररक्षक जर विचार केला तर बाउंड्री लाईनच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न होता, मात्र त्यांनी चेंडू पहिला आतमध्ये फेकला आणि पुन्हा चेंडूला कलेक्ट करून चेंडू गोलंदाच्या हातामध्ये आला. तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या त्या. सुरेखा साठवले चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये जाईल. चेंडूचा जर विचार केला तर एका धावेसाठी जातोय. धावसंख्या पाहू शकता 10 बलकावरती, म्हणजेच 6 धावा. आव्हान ठेवले मात्र ते 16 धावांचा, अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे. याच्यानंतर होणारा सामना किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघाने नाणेफेकी जिंकले. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि मात्र फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते अल्फादा पडगे या संघाला. मात्र मागच्या आपण सामन्यामध्ये बघितले आता जांभूळपाडा संघ हा स्पर्धेच्या बाहेर झाला. आता 18 चेंडूमध्ये 21 धावा त्यांना जमा करता आल्या नव्हत्या. चांगला साठवलाय चेंडू, लॉंग ऑफच्या वरून जाईल चेंडू. पंच आमच्याकडे बोलतील हाईल चौकार. एक मार्कवर संघाने दुसरं आणि सांगी पहिले षटक असेल. चांगलाच चेंडू होता, मात्र धाव घेतली जात नाही. चांगला साठवलाय चेंडू आणि सुरेख असा झेल पकडला जातोय. मात्र फलंदाज मात्र इथे बाद होतोय. तर आपण मगाशी बघितलं तर जांभूळपाडा संघाचा सामना जर विचार केला तर 10 चेंडूमध्ये 10 धावा होत्या. त्याच्यानंतर चेंडू कमी होत गेल्यावर मात्र धावा जागेच राहिल्या होत्या, कारण चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती. आता जर विचार केला तर अजूनही जिंकण्यासाठी 6 धावांची अजूनही आवश्यकता आहे आणि 10 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. षटकार मारून सामना